हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण MSBT डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक चा व्हिडिओ बनवणार आहोत. फर्स्ट इयर मधील सब्जेक्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. सो हा सब्जेक्ट भरपूर स्टुडंटला खूप डिफिकल्ट जातो, बट आज तुम्हाला मी एकदम चांगल्या प्रकारे एकदम इझी लँग्वेज मध्ये शिकवणार आहे. इक्विलिब्रियम हा जो टॉपिक आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट मधील युनिट, सो त्याचे आपण आज PYQ सोल्युशन घेणार आहोत. जेवढे पण मागचे 4 पेपर आहेत त्यामध्ये जेवढे पण क्वेश्चन आले त्याचं आपण सोल्युशन घेणार आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की MSBT स्टुडंटसाठी फर्स्ट इयरचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, तो ग्रुप नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या जे आपण घेणार आहोत वन शॉट लेक्चर त्याचे नोट्स भेटतील, बाकी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन भेटतील, राईट. अँड तुम्हाला एकमेकांकडून थोडीफार हेल्प पण होईल मित्रांकडून. सो तो ग्रुप नक्की जॉईन करा. आणि जर तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट नसताल तर तुमच्या कोणी ओळखीमध्ये जर डिप्लोमाचे स्टुडंट असतील जे की फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहेत, सो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण त्याचा बेनिफिट घेता येईल. सो चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो तुम्हाला पुढचे पण व्हिडिओचा नोटिफिकेशन येत राहील. आतापर्यंत आपण इंजिनिअरिंगचे PYQ सोल्युशन प्रोव्हाइड करत होतो, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट मी शिकवत होतो. सो आजपासून आपण डिप्लोमाचे पण सब्जेक्ट शिकवणार आहोत. सो तुम्हाला आता नक्कीच बेनिफिट होईल. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो फर्स्ट आहे बघा, पहिलाच क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामला येतो. एक्सप्लेन लॅमिस थेरम, राईट एनी 3 लिमिटेशन. आता लॅमिस थेरम जो आहे इक्विलिब्रियम मधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यावर तुम्हाला क्वेश्चन शुअरली येतो म्हणजे येतोच. सो लॅमिस थेरम काय आहे की इन शॉर्ट, जर आपण 3 फोर्स असे ड्रॉ केले, मी ते ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. 3 फोर्स जर आपण ड्रॉ केले, एकाच पॉइंटवर जर 3 फोर्स ड्रॉ केले, सपोज हा आहे F1 किंवा याला आपण पीच म्हणूयात, हा आहे P, हा आहे Q आणि हा आहे R. सपोज हा अँगल घेऊयात आपण अल्फा, हा अँगल घेऊयात बीटा आणि हा अँगल घेऊयात गॅमा. तर लॅमिस थेरमचं स्टेटमेंट काय आहे, जर 3 फोर्स एका बॉडीवर ऍक्ट असतील, ती बॉडी जर रेस्टवर असेल तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनी फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन अँगल ऑफ द रिमेनिंग 2 फोर्सेस. म्हणजेच काय येणार, P डिवाइड बाय, इथे काय येणार, जो रिमेनिंग 2 फोर्स आहेत त्यातला अँगल दॅट इज बीटा, इथे येणार साइन बीटा, देन Q डिवाइड बाय येणार साइन गॅमा, देन R डिवाइड बाय येणार साइन अल्फा. म्हणजे फोर्स डिवाइड बाय त्याच्या अपोजिट अँगल. अपोजिट म्हणजेच काय, अपोजिट म्हणजे जे रिमेनिंग 2 फोर्स आहेत त्यामधील अँगल. तर स्टेटमेंट बघा काय दिली इथं, इफ द 3 फोर्सेस ऍक्टिंग ऍट अ पॉइंट, हे तिन्ही फोर्सेस P, Q, R. आता इथे अँगल थोडेसे मी वेगळे घेतलेले आहेत, कोणते एक लक्षात ठेवा, हा बघितलं तरी पण चालेल. हे बघा, हा जो पॉइंट आहे या पॉइंटवर 3 फोर्स ऍक्ट आहेत. If 3 forces acting at a point on a body kept it at rest, then each force, म्हणजे P suppose, each force is proportional to the sine of the angle between the other 2 forces. म्हणजे P divided by the opposite angle म्हणजे sin अल्फा, किंवा अल्फा जो कोणाचा अँगल आहे, जे रिमेनिंग 2 फोर्सेस, P सोडून रिमेनिंग 2 फोर्स आहेत Q आणि R, त्यामधील अँगल. सो P डिवाइड बाय साइन अल्फा, Q डिवाइड बाय साइन बीटा अँड R डिवाइड बाय साइन गॅमा. सो असा हा लॅमिस थेरम आहे. हा थेरम फक्त 3 फोर्स असतील तरच ऍप्लिकेबल आहे, जर 2 असतील तर हा अप्लाय करता येतं, किंवा 4 फोर्स असतील तरी सुद्धा अप्लाय करता येतं नाही. त्यानंतर कॉन्करंट फोर्स सिस्टमला फक्त अप्लाय होतो. कॉन्करंट फोर्स सिस्टम म्हणजे कसं की एकाच पॉइंट मधून पास होणारे सर्व फोर्सेस, त्याला कॉन्करंट फोर्सेस. जसं की हा P, हा Q, हा R, सगळ्यांचा ओरिजिन पॉइंट एकच आहे, सगळ्यांचा मेन पॉइंट एकच आहे. सो मॅथमॅटिकल आपण असं लिहितो, इफ 3 फोर्सेस ऍक्टिंग at a point on a body which is at rest, then each force is proportional to the sine of the angle between the remaining 2 forces. So P divided by sine त्याच्या opposite angle, म्हणजे opposite म्हणजेच काय ना, रिमेनिंग 2 फोर्स मधील अँगल. सो अल्फा काय, अँगल बिटवीन P and Q and R आहे, देन बीटा आहे अँगल बिटवीन P and R, अँड गॅमा आहे अँगल बिटवीन Q and R. सो लिमिटेशन काय आहे, लिमिटेशन एकाच लाईन मध्ये आहे, बघतो त्याला आपण स्टेप्स वाढवल्या तिथे थोडस. The theorem is applicable only if the body is in equilibrium. Then the theorem is not applicable for parallel force system, म्हणजेच non concurrent forces.
नॉट ऍप्लिकेबल फॉर मोर ऑर लेस दॅन 3 कॉन्करंट फोर्सेस. जसं मी सांगितलं 3 फोर्स असतील तर अप्लाय करू शकतो आपण. अँड द थेरम इज नॉट ऍप्लिकेबल फॉर नॉन कोप्लेनर फोर्सेस. तर हे 4 आपल्याला लिमिटेशन द्यायचे. तुम्हाला शॉर्ट नोट्स येणार आहे, 3-4 मार्कला क्वेश्चन येणार आहे. त्यामध्ये स्टेटमेंट लिहायचंय, हे डायग्राम ड्रॉ करायची, हे मॅथमॅटिकली लिहायचंय आणि याचे 4 आपल्याला लिमिटेशन लिहायचे. पहिले लिमिटेशन आहे की दिस थेरम इज ऍप्लिकेबल ओनली इफ बॉडी इज इन इक्विलिब्रियम. जर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असेल, इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे कसं की बॅलन्स असेल, बॉडी कशी असणार, बॅलन्स असणार. द थेरम इज नॉट ऍप्लिकेबल फॉर पॅरलल फोर्स सिस्टमला ऍप्लिकेबल होत नाही, त्यानंतर कोप्लेनर फोर्सला ऍप्लिकेबल होत नाही आणि 2 किंवा 3 पेक्षा कमी किंवा 3 पेक्षा जास्त फोर्सला सुद्धा ऍप्लिकेबल होत नाही. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला न्यूमरिकल शोर शॉट असतो यावर. तर त्याआधी आपण रिॲक्शन कशा द्यायच्या ते बघूया. रिॲक्शन म्हणजेच काय, सपोज ही तुमची डायग्राम आहे, त्याची एफबीडी कशी ड्रॉ करायची ते हे तुम्हाला मी इकडे दाखवतोय. याची एफबीडी कशी येणार. सपोज इथे आहे हा ए पॉइंट, हा आहे बी पॉइंट, हा आहे बी पॉइंट आणि हा आहे सी पॉइंट. ठीक आहे. तर आता हा जो स्पेअर आहे किंवा हा जो बॉल दिसतोय आपल्याला, तो ग्राउंडला किंवा ए पॉइंटला कनेक्ट झाला आहे. सो इथे कॉन्टॅक्ट झालेला आहे. तर त्या ठिकाणी एक रिॲक्शन बनते, ते म्हणजे कॉन्टॅक्ट रिॲक्शन. तर कॉन्टॅक्ट रिॲक्शन कशी असणार, इथे ए आहे तर रिॲक्शन ऑलवेज ऍक्टेड 90 डिग्री किंवा परपेंडिक्युलर. सो हा येणार आर ए. ही काय झाली, रिॲक्शन ए म्हणजेच कॉन्टॅक्ट रिॲक्शन ऍट पॉइंट ए. जर सपोज इथे आहे, आता मी सांगितलं की रिॲक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर पाहिजे, 90 डिग्री मध्ये पाहिजे. तर हा होरिझॉन्टल आहे, त्याला जर 90 डिग्री आपण इथे केला, इथे 90 डिग्री होतो बघा. सो म्हणून आपण याला व्हर्टिकल रिॲक्शन दिली. आता इथे सपोर्ट आहे, कॉन्टॅक्ट हा व्हर्टिकली झालेला आहे. सो इथे काय येणार, परपेंडिक्युलर रिॲक्शन म्हणजे अशी येणार, बरोबर. सो इथे येणार रिॲक्शन बी. आता यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवायचं की ह्या बॉलचं जे वेट असणार आहे ते कुठे येणार आहे, ते येणार आहे डाऊनवर्ड वेट. तर ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. ठीक आहे, फक्त रिॲक्शनचं सांगतोय मी. सो असं जर व्हर्टिकली कनेक्ट असेल तर होरिझॉन्टल रिॲक्शन येणार. आता इथे व्हर्टिकली पण कनेक्ट आहे आणि कॉन्टॅक्ट होत आहे आणि इन्क्लाइंड पण होतोय. सपोज इथे अँगल देत आहे मी, अँगल देतो इथे सपोज 30. ठीक आहे, तर इथे रिॲक्शन येणार, पहिलं तर आरबी ची रिॲक्शन येणार आणि त्यानंतर असा इन्क्लाइंड होणार इथे. आता इकडे बघा, हा इथे कॉन्टॅक्ट झालाय, तर इथे किती अँगल असणार आहे, इथे असणार आहे 90 डिग्रीचा अँगल म्हणजेच परपेंडिक्युलर. जर हा 90 असेल तर हा किती असणार, मग टोटल ट्रायंगल 180 असतो, 180 मधनं हा 90 गेला, राहिला 90. सो 90 मधनं 30 गेला तर हा 60 येणार. तर मग इथे अँगल किती असणार, 60 आणि हा सी पॉइंट आहे तर हे असणार आरसी. अशा प्रकारे आपल्याला एफबीडी ड्रॉ करता आली पाहिजे. ही काय झाली, फ्री बॉडी डायग्राम, ही झाली एफबीडी. यामध्ये आपण वेट अजून मेन्शन नाही केलेलं. वेट ऑलवेज सेंटर पासून डाऊनवर्ड ऍक्ट होत असतो. ठीक आहे, ते फक्त मी रिॲक्शन सांगितलं. जर या प्रकारे असेल तर व्हर्टिकल रिॲक्शन, या प्रकारे असेल तर होरिझॉन्टल रिॲक्शन. इन्क्लाइंड असेल तर 90 मधनं हा जो अँगल दिलेला असतो तो काय करायचा, मायनस करायचा आहे. तर आपण डायरेक्टली एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल तुम्हाला आणखीन जास्त समजेल. हे जे सर्व एक्झाम्पल आहे ते सर्व लास्ट 4 पेपर मध्ये आलेले आहेत. तेच एक्झाम्पल मी इथे घेतलेले आहे. बघा काय दिलंय, द वेट ऑफ 100 न्यूटन इज अटॅच बाय 2 स्ट्रिंग. कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग, यूज फॉलोइंग फिगर. सो अशा प्रकारे डायग्राम दिलेली आपल्याला. वेट दिलाय 100 न्यूटन, हे 2 स्ट्रिंग आहेत एसी आणि बीसी आणि टेन्शन त्यांचं विचारलेलं आहे. सो याआधी तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगू इच्छितोय की हा जो पूर्ण सर्कल असेल त्याचा अँगल किती असतो, त्याचा टोटल असतो 360 डिग्री. जर आपण हाफ सर्कल ड्रॉ केला, हाफ सर्कल ड्रॉ केला म्हणजे त्याचा अर्धाच पार्ट ड्रॉ केला. आता हा अँगल किती असणार, हा असणार 180. त्यानंतर याचा पण पुन्हा हाफ केला म्हणजेच थोडक्यात काय, क्वार्टर. फुल सर्कल, हाफ सर्कल, हा किती असणार, क्वार्टर सर्कल, बरोबर. म्हणजे 4 पार्ट केले आपण सर्कलचे. तर पूर्ण सर्कल 360 आहे, हाफ सर्कल 180 आहे, तर हा किती असणार आहे, मग हा 90 असणार आहे, हा 90 असणार आहे, हा 90 असणार आहे, हा 90 असणार आहे. टोटल किती होणार, 360 होणार. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला काही कन्सेप्ट यूज करावे लागतील. सपोज अशा प्रकारे आहे,
तर हा जो अँगल असतो थिटा आणि हा जो अँगल असतो थिटा, हे दोन्ही अँगल सेम असतात, त्याला बोलतात अपोजिट अँगल. हा अँगल आणि हा अँगल काय असणार, सेम असणार, त्याला बोलतात अपोजिट अँगल. याला जर मी व्हर्टिकली केलं, व्हर्टिकल केलं म्हणजे कसं, असं केलं तरी सुद्धा मग हा अँगल आणि हा अँगल काय होणार, सेम होणार. तर हे तुम्हाला काही कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता तुम्हाला बऱ्याच वेळा काय होईल की सपोज असा एक आहे, असा एक आहे, हा अँगल आहे सपोज तुमचा 30 डिग्री, हा अँगल आहे सपोज 60 डिग्री. तर मग रिमेनिंग हा अँगल किती असेल, हॉरिझॉन्टल लाईन म्हटलं की 180 झाला, किंवा व्हर्टिकल लाईन म्हटलं तर हा अँगल 180 आहे, हा अँगल पण 180 आहे. तर त्यापैकी 30 इकडे गेला, 60 इकडे गेला, तर रिमेनिंग किती राहिला, 180 मधून हे दोन्ही मायनस करा, 180 मायनस 30 मायनस 60, तिथे राहणार 90 डिग्री. तर हे तुम्हाला काही अँगलचे बेसिक्स कन्सेप्ट माहिती पाहिजे. ओके, ठीक आहे. चला आता आपण हे इकडे करतो मी. आता हा क्वेश्चन बघा कसा सिंपल प्रकारे आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता आधी मी थोडस इथे ड्रॉ करतोय. हे बघा, इथून जर मी डॉटेड लाईन ड्रॉ केली, अशी एक डॉटेड लाईन ड्रॉ केली मी, तर काय होणार, हा अँगल 30 आहे म्हणजे हा पण किती असणार, हा पण 30 असणार. हा 60 आहे म्हणजे हा किती असणार, हा पण 60 असणार. आता जसं मी मगाशी सांगितलं की हा किती असतो, 180 असतो. 180 मधनं हा 30 गेला, हा 60 गेला, तर रिमेनिंग किती राहिला, हा राहिला 90. ओके, आता इथे हा किती असणार आहे, 90 असणार आहे. हा टोटल किती होईल मग, 90 प्लस 30 हा होईल 120 डिग्री. हा 90 असतो, 90 प्लस 60 हा होईल टोटल तुमचा 150 डिग्री, आणि हा आहे 90 डिग्री. तो असा टोटल 360 डिग्री झालाय. तर आपल्याला फक्त काय करायचे असतात, आपल्याला फक्त अँगल फाइंड करायचे असतात. अँगल फाइंड झाले की आपला आन्सर ऑलमोस्ट बनत आहे. मग चला बघा, त्याचं आपण सॉल्व्ह करूया. त्याला त्याची मी आधी डायग्राम ड्रॉ करतो. वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला, त्यानंतर इकडे एक आहे टेन्शन AC आणि टेन्शन BC. ठीक आहे, इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. आता हा अँगल 30 आहे म्हणजे हा पण अँगल किती असणार आहे, 30 असणार आहे. जसं मी मग सांगितलं, हा 60 आहे म्हणजे इथला अँगल पण 60 असणार आहे. जर हा 30 आहे, हा 60 आहे, तर हा अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 180 मधनं 30 आणि 60 मायनस करा, तर हा होईल 90 डिग्री. इकडे आहे तुमचं टेन्शन AC, किंवा याला फोर्स AC म्हटलं तरी पण चालतंय, टेन्शन BC किंवा CB कसंही म्हणा, आणि वेट आहे 100 न्यूटन. आता हा अँगल 90 असतो हे आपल्याला माहिती आहे, हा अँगल 90 असतो. तर हा जो टोटल अँगल होणार 100 आणि टेन्शन AC मधला 90 प्लस 30 तिकडे होईल 120, आणि हा अँगल टोटल होणार 90 प्लस 60 हा होईल 150. तर 150 त्यानंतर 120 आणि 90 हा टोटल किती होणार, हा टोटल होणार 360 डिग्री. ओके, हे तिन्ही अँगल भेटले आपल्याला. आता फक्त आपल्याला लॅमिस थेरम अप्लाय करायचा आहे. सो अप्लाय लॅमिस थेरम. आता लॅमिस थेरम काय आहे, लॅमिस थेरम आहे फोर्स डिवाइड बाय त्याचा अपोजिट अँगल. अपोजिट अँगल म्हणजे रिमेनिंग जे दोन फोर्स आहेत त्या दोघांमधील अँगल. सो इथे मी घेतो टेन्शन AC डिवाइड बाय टेन्शन AC चा अपोजिट अँगल कोण आहे, किंवा टेन्शन AC सोडून रिमेनिंग दोन फोर्स आहेत 100 आणि टेन्शन BC, त्या दोघांमधील अँगल आहे 150. हा जो मोठा अँगल आहे तो घ्यायचा, 60 नाही घ्यायचा. इथे येणार साइन ऑफ 150 डिग्री इज इक्वल टू, आता टेन्शन AC झाला त्यानंतर 100 घ्या, जी व्हॅल्यू माहिती असते ती शक्यतो मिडलला घ्यायची म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाईल. 100 चा अपोजिट अँगल तो किती येणार 90 डिग्री, इथे येईल साइन 90 इज इक्वल टू टेन्शन BC डिवाइड BC चा अपोजिट अँगल, BC चा अपोजिट अँगल आहे 120, सो इथे येणार साइन 120 डिग्री. आता पहिला दोन पार्ट घेऊयात. सो इथे काय येणार टेन्शन AC डिवाइड बाय
साइन 150 इज इक्वल टू 100 डिवाइड बाय साइन 90. पहिले दोन पार्ट घेतले ना, हा साइन 150 साइड चेंज करा, डिवाइड आहे तर काय होणार, मल्टिप्लाय होणार दुसऱ्या साइडला. सो टेन्शन एसी इज इक्वल टू 100 डिवाइड बाय साइन 90 इंटू साइन 150. सो टेन्शन एसी ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, जर आपण कॅल्क्युलेट केली तर किती व्हॅल्यू भेटते बघूयात. साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते, जर तुम्हाला माहिती असेल तर. 100 साइन 150 केला फक्त तरी सुद्धा तुम्हाला आन्सर भेटेल. तर हा येतोय 50. आता इथे न्यूटन आहे, इथे पण काय येणार मग न्यूटन. इथे जर किलो न्यूटन असेल तर इथे पण किलो न्यूटन येणार. ओके, तो हा झाला 50 न्यूटनचा टेन्शन एसी. आता सिमिलरली आपल्याला सेकंड आणि थर्ड पार्ट घ्यायचा आहे. हे दोन पार्ट घ्या आणि तिथून आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तिथून आपल्याला फाइंड करायची आहे टेन्शन बीसी ची व्हॅल्यू. तर मग हा साइन 120 कडे येईल. सो 100 डिवाइड बाय साइन 90 इंटू साइन 120 इज इक्वल टू येणार टेन्शन बीसी. आणि डायरेक्टली कॅल्सी मध्ये पुट करा. टेन्शन बीसी भेटेल तुम्हाला साइन 120 दॅट इज 86.60. 86.60 न्यूटन. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर सिंपल आहे बघा. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, फक्त अँगल फाइंड करायचे. अँगल फाइंड करण्यासाठी हे कॉन्सेप्ट यूज करा. हॉरिझॉन्टल लाईन जर असेल तर टोटल लाईन 180 अँगल असतो, राईट. अपोजिट अँगलचा कॉन्सेप्ट यूज केला मी, ते हा 30 आहे म्हणजे हा 30 असणार, हा 60 म्हणजे हा 60 असणार. तर रिमेनिंग किती येणार, 180 वरनं 30 60 मायनस करा, 90 येणार. 90 प्लस 30 120, 90 प्लस 60 150. सिम्प्लिफाय लॅमिस थेरम अप्लाय करायचं. लॅमिस थेरम म्हणजे काय, फोर्स डिवाइड बाय त्याच्या अपोजिटचा साइन अँगल. फोर्स डिवाइड बाय त्याच्या अपोजिटचा साइन अँगल. फोर्स डिवाइड बाय त्याच्या अपोजिटचा साइन अँगल. त्यातले दोन व्हॅल्यू घ्या, एक नॉन एक अननोन. त्यातून अननोन व्हॅल्यू भेटेल. इकडे पण दोन व्हॅल्यू घ्या, एक नॉन एक अननोन, त्यातली अननोन व्हॅल्यू भेटेल. आता सिमिलरली पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. सो आपलं ऍप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे ऍप्लिकेशनची. ते ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. त्यामध्ये एमएसबीटीचे तुम्हाला कोर्सेस पण भेटतील. मेकॅनिक्स असेल, मॅथ असेल, किंवा जे मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट असतील, जे आता फर्स्ट इयरला पडतात ते सेकंड इयरला जातील पुढच्या सेमिस्टरला. सो त्यांना सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे सॉम, देन मॉस, किंवा आणखी कोणता सब्जेक्ट असतो फ्लुइड मेकॅनिक्स, त्या सब्जेक्ट मेकॅनिकल ब्रांच रिलेटेड, सिव्हिल ब्रांच रिलेटेड तुम्हाला सर्व सब्जेक्टचे क्लासेस भेटतील, कोर्सेस भेटतील एकदम कमी प्राइस मध्ये. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ही ऍप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे. चला तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द रिएक्शन ऑफर्ड बाय प्लेन्स रेफर्ड फिगर नंबर 1. अ स्क्वेअर वेट्स 600 न्यूटन इज सपोर्टेड बाय 2 प्लेन्स. तर हा गोल जो दिसतोय बॉल, तो आहे तुमचा स्क्वेअर. त्याचं वेट दिलंय 600 न्यूटन. इथे एक कॉन्टॅक्ट झालेला आहे, इथे एक कॉन्टॅक्ट, इथे थोडंसं दिसत नाही कॉन्टॅक्ट, बट तो आहे, कन्सिडर करा. वन प्लेन इज व्हर्टिकल, ही जी प्लेन आहे व्हर्टिकल दिली, अदर इज इन्क्लाइंड ऍट 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. आता बघा, ज्यावेळेस आपण पहिल्या स्लाइड मध्ये आपण हे बघितलं होतं बघा, हे एक हॉरिझॉन्टल डिरेक्शन आहे ना, आणि इकडे इन्क्लाइंड डिरेक्शन आहे ना. 90 मधून हा अँगल काय करायचा असतो, मायनस करायचा असतो. इथे जो अँगल दिलेला आहे, इथे अँगल किती दिला होता, इथे अँगल दिलेला आहे किती, 60. तर इथून 90 मधून 60 काय करावं लागणार, मायनस करावं लागणार. याची जर आपण एफबीडी ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे एफबीडी होईल. इथे रिएक्शन येणार एक, नंतर इथे रिएक्शन येणार एक. हा अँगल किती असणार आहे, हा अँगल किती असणार आहे, 90 मधून 60 मायनस केल्यानंतर हा अँगल येणार आहे 30 डिग्री. याचा वेट असणार आहे डाऊनवर्ड. सो तुमची फायनल डायग्राम कशी येणार आहे, सपोज याला मी पॉइंट देतो ए, याला पॉइंट देतो बी. तर रिएक्शन आर ए, त्यानंतर वेट डाऊनवर्ड खाली 600, आणि हा जो इथून उचलायचा हा आरबी आहे, हा आर ए आहे, रिएक्शन आहे. हा इथून उचलायचा आणि ते ठेवायचा, म्हणजेच कसा, असा. हा काय असणार, आरबी, हा अँगल आहे 30 डिग्री. बस अशी तुमची एफबीडी असणार. पुढे लॅमिस थेरम अप्लाय करायचा, संपला विषय. चला तर पुन्हा आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूयात. एखादी हॉरिझॉन्टल लाईन
एक सर्कल ड्रॉ करतो, त्यावर रिएक्शन दाखवतील, मग नंतर आपण डायग्राम ड्रॉ करूयात. ठीक आहे. एफबीडी इम्पॉर्टंट असते बघा. एफबीडी चांगल्या प्रकारे ड्रॉ करायची, थोडीशी मोठी ड्रॉ करायची, जेणेकरून तुम्हाला अँगल वगैरे लिहायला सोपं जाईल. आता यामध्ये जर बघितलं आपण तर इथे रिएक्शन येणार आहे, हा वेट असणार आहे आणि इकडनं एक रिएक्शन असणार आहे. सो हा आहे तुमचा, सपोज याला नाव देऊयात आपण, हा ए नाव देऊयात, हा बी नाव देऊयात. तर मग इथे येणार रिएक्शन ए, हा असणार 600 न्यूटन आणि हा असणार रिएक्शन बी. तर इथे अँगल किती असणार आहे, इथे अँगल असणार आहे, हा 60 आहे, तर 90 मधनं हा मायनस करा, तिथे येणार 30 डिग्री. 90 मधनच का मायनस करायचं, कारण की जिथे कॉन्टॅक्ट होत असतो तिथे 90 डिग्री असतो, बरोबर. तर हा ट्रायंगल झाला, हा 60 आहे, हा 90 आहे, तर हा किती असणार मग 30 असणार. हा किती असणार 30 असणार. 90 मधनं तो मायनस करायचा, सिम्पल. ओके. तर मग आता ही झाली आपली रफ एफबीडी. आता आपण प्रॉपर ड्रॉ करूयात फ्री बॉडी डायग्राम. तर प्रॉपर जर ड्रॉ केलं तर बघा अशा प्रकारे वेट ॲज अ डाउनवर्ड दाखवतो मी 60, नंतर आर ए दाखवतो आणि नंतर आरबी दाखवतो. एरो इम्पॉर्टंट आहे, आरबीचा एरो लेफ्ट साइडला सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून तो कुठे येणार, सेकंड क्वाड्रंटला येणार. ठीक आहे. तर ही रिएक्शन आहे आरबी, हा आहे आर ए, इथे आहे 600 न्यूटन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत अँगल. सो हा अँगल आहे 30 डिग्री, हा अँगल असणार 90, हा असणार 90. आता हा अँगल किती असणार आहे, हे बघा वापस एकदा सांगतो की हा जो असेल होरिझॉन्टल लाईन म्हणजे हा असतो 180. यामधनं जर आपण हा जो 30 आहे हा मायनस केला, तर रिमेनिंग किती राहिला, 180 मधनं 30 गेला तर हा राहिला 150 डिग्री. हा किती राहिला 150 डिग्री. तिथे येणार मग 150 डिग्री, कारण की होरिझॉन्टल लाईन 180 असतो, सो 150 प्लस 30 टोटल झाला 180. ठीक आहे. त्यानंतर पुढे हा 90 प्लस 30 म्हणजे हा येणार तुमचा 120, 90 डिग्री प्लस 30 डिग्री, आणि हा ऑलरेडी तुमचा किती आहे 90 दिसतोय, 90च आहे. सो टोटल जर ऍडिशन केली तर पुन्हा याची पण 360 होणार आहे. नंतर लॅमिस थेरम अप्लाय करा फक्त, बाकी झालं काम मग तुमचं. अप्लाय लॅमिस थेरम, अप्लाय लॅमिस थेरम. त्यामुळे लॅमिस थेरम काय आहे, आर पासून सुरुवात करूयात. कुठून पण सुरुवात करू शकतो आपण, असं काही नाही, इथनच करायला पाहिजे. कुठून पण सुरुवात करा, आर पासून करा. फक्त लक्षात ठेवा की जो व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, जसं की 600 माहिती, तो शक्यतो मिडलला ठेवायचा, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. तर मग काय येणार इथे, आर ए डिवाइड बाय आर च्या समोरचा अँगल म्हणजेच रिमेनिंग दोन फोर्स मधील अँगल, दॅट इज 120. तिथे येणार साइन 120, साइन 120 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट आहे 600. 600 च्या अपोजिट अँगल 150, म्हणजेच 600 डिवाइड बाय साइन 150. आणि लास्टला आहे आरबी, आरबीच्या अपोजिट अँगल साइन 90, सो आरबी डिवाइड बाय साइन 90. सिमिलरली मागच्या सारखंच पहिले दोन पार्ट कन्सिडर करा, हे दोन पार्ट कन्सिडर करा आणि त्यातून आर ची व्हॅल्यू फाइंड करा. काय येणार मग इथे, आर ए इज इक्वल टू 600 डिवाइड बाय साइन 150. साइन 120 जो आहे तो डिवाइड होता, साइड चेंज केलं तो काय होणार, मल्टिप्लाय होणार, म्हणजे खाली होतं तो वर झाला, किती झाला साइन 120. फक्त कॅल्क्युलेट करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. तर किती येणार बघा, 600 साइन 120 डिवाइड साइन 150. तर हा येत आहे 1039.23.
RE ची व्हॅल्यू येत आहे 1039.23 1039.23 काय येणार ते न्यूटन. ठीक आहे. आता नेक्स्ट शेवटचे 2 पार्ट घ्या. तर नाही ते कॉपी पेस्ट करा, नंतर sin 90 कडे मल्टिप्लाय करा. तर हा होईल 600 डिवाइड बाय sin 150 इंटू sin 90 इज इक्वल टू RB. तर हा किती बघा 600 sin 150. तर हा येत आहे डिवाइड करायचा आहे 600 डिवाइड बाय sin 150 इंटू sin 90. sin 90 1च असतो, तर RB ची व्हॅल्यू येणार 1200 न्यूटन. खतम. बस इतना ही करना है. ऍक्च्युली इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये भरपूर स्टुडंटला खूप भीती वाटत असते, बट जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतला कॉन्सेप्ट, त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग सब्जेक्ट कोणता नाहीये. आणि जर तुमची ब्रांच मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, तर शुअरली तुम्हाला या सब्जेक्टवर जास्त काम करायला पाहिजे, कारण तुम्हाला डिप्लोमा मध्ये सुद्धा याचेच नेक्स्ट लेवलचे सब्जेक्ट असतात. मेकॅनिकल ब्रांचला मेकॅनिक्स नंतर पुढच्या इयरला सेकंड इयरला तुम्हाला सॉलिड मेकॅनिक्स किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फॉर्म नावाचा सब्जेक्ट आहे. सिव्हिल ब्रांचला सुद्धा मॉस नावाचा सब्जेक्ट आहे. त्यापुढे मेकॅनिकलला तर चालूच राहते. पुढे मग डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट आहे, टॉम आहे, फॉर्म आहे. सो हे सब्जेक्ट तुम्हाला लागणार आहे. सो त्यामुळं याची तुम्ही जास्त तयारी करा, चांगल्या प्रकारे तयारी करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या इयर साठी पण याचा बेनिफिट होणार आहे. चला तर नेक्स्ट घेऊयात लवकर. सो हा पण सिंपल आहे, पहिल्या क्वेश्चन सारखाच आहे. आता डायरेक्टली करूयात आपण. कसं बघा, इथून जर लाईन ड्रॉ केली आपण, हा 35 म्हणजे हा पण किती असणार 35 असणार, हा 55 म्हणजे आपण किती असणार 55 असणार. तर हा किती येईल मग 180 मधून दोन्ही मायनस करा म्हणजेच 90 येणार, बरोबर का. हा 5 इकडे गेला 40 50 90 म्हणजेच 90. हा 90 आहे, हा 90 आहे. बस याची बिल ड्रॉ करायची होती, पुढे सॉल्व्ह करायचं होतं. सिंपल कन्सेप्ट आहे. चल लगेच सॉल्व्ह करूया. एक हॉरिझॉन्टल लाईन डॉटेड लाईन ड्रॉ करतो मी. ठीक आहे. त्यानंतर वेट आहे डाऊनवर्ड 500. काय सांगितले कॅल्क्युलेशन मध्ये एबी आणि बीसी. हा झालाय का क्वेश्चन ऑलरेडी. सेम क्वेश्चन होतं बघा, फक्त अँगल इकडे 5 वाढवले, इकडे 5 कमी केला, बाकी काहीच चेंज नाही. आणि व्हॅल्यू चेंज केली, 100 च्या ऐवजी 1.25 किलोमीटर दिला. इथेच होतो का. ठीक आहे. तर मग काय करायचं होतं, टेन्शन एबी इकडे द्या, टेन्शन बीसी इकडे द्या. चला हा आहे, हा किती असणार अँगल असणार, हा 35 म्हणजे हा पण 35, याला म्हणतात अपोजिट अँगल. हा असणार 55. हा आहे तुमचा टेन्शन एबी किंवा बीए, हा आहे तुमचा टेन्शन सीबी किंवा बीसी. बीसी म्हणा सीबी म्हणा काही पण चालतंय. 500 न्यूटन. तर हा असणार आहे 90, हा असणार आहे 90. तर हा जो अँगल आहे टोटल हा येणार 90 प्लस 35, तर हा येईल 125 डिग्री. हा येणार 90 प्लस 55, तर हा येणार 145 डिग्री. आणि हा जो अँगल असणार आहे हा असणार आहे 180 मधनं 35 55 मायनस करा, तर इथे येईल 90 डिग्री. बस लॅमिस थेरम अप्लाय करा, तुमचं काम झालंय. अप्लाइंग लॅमिस थेरम. काय आहे लॅमिस थेरम, टेन्शन एबी डिवाइड बाय त्याच्या अपोजिटचा अँगल म्हणजेच किती येणार साइन 145. साईनला विसरायचं नाही, बरेच स्टुडंट साईन विसरतात, फक्त व्हॅल्यू लिहितात, तसं नाही करायचं. तिथे येणार 500
डिवाइड 500 चे अपोजिट अँगल म्हणजे साइन 90 इज इक्वल टू टेन्शन बीसी डिवाइड बाय किती येणार, टेन्शन बीसी चा अपोजिट अँगल दॅट इज साइन 125, बरोबर का? यस, साइन 125. तर मग इथले पहिले दोन पार्ट घेऊयात. त्यातून आपल्याला काय भेटणार, त्यातून आपल्याला भेटणार टेन्शन ए बी हा ऍज इट इज 500 डिवाइड बाय साइन 90 इंटू येणार साइन 145. तर इथे येईल टेन्शन ए बी ची व्हॅल्यू, इथे येणार टेन्शन ए बी ची व्हॅल्यू, टेन्शन ए बी ची व्हॅल्यू येईल 500 साइन 145 डिवाइड बाय साइन 90. तर हा येत आहे 286.78 286.78 न्यूटन. खतम बात. देन सिमिलरली सेकंड आणि थर्ड पार्ट घ्या आणि तो इकडे सॉल्व करा. हा साइन 120 इकडे मल्टिप्लाय होणार, सो इथे येईल 500 डिवाइड बाय साइन 90 इंटू साइन 125. ठीक आहे, हा काय आहे, साइन 90 डिग्री आहे. तर इकडे ना टेन्शन बीसी. तर 500 साइन किती करायचं होता, 125 डिवाइड बाय साइन 90, 409. टेन्शन बीसी येत आहे 409.57 न्यूटन. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही समजलं नसेल किंवा काही क्वेश्चन असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर काही डाऊट असेल तर. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. चला आपण नेक्स्ट बघूया. तर हा क्वेश्चन ऑलमोस्ट सेम आहे, फक्त इथे काय झालंय, चेंज काय झालंय, इथे 500 न्यूटनच्या ऐवजी 1.25 किलो न्यूटन दिलंय, बस एवढाच चेंज आहे, बाकी काही चेंज नाही. त्याला किलो न्यूटनला न्यूटन मध्ये करू शकतात तुम्ही किंवा किलो न्यूटन मध्ये ठेवलं तरी पण चालेल, आन्सर सर्व किलो न्यूटन मध्ये. हा तुम्हाला होमवर्कला, ठीक आहे, याचं तुम्ही आन्सर फाइंड करायचंय आणि कमेंट सेक्शन मध्ये आन्सर टाकायचंय. ठीक आहे, मी तुम्हाला रिप्लाय करेल. नेक्स्ट काय आहे, चला हा पण क्वेश्चन ऑलमोस्ट सेमच आहे पण थोडासा वेगळा दिसतोय, तर आपण याला काय करूयात, सॉल्व्ह करूयात. आधी एबीडी ड्रॉ करावं लागेल. एबीडी कशी येईल बघा, त्याचं वेट येणार डाऊनवर्ड डायरेक्शनला, त्यानंतर इकडे असणार आहे, इकडे असणार आहे टेन्शन ए बी, इकडे असणार आहे टेन्शन बीसी. ठीक आहे, तर मग टेन्शन ए बी आणि टेन्शन बीसी आणि इकडे आहे 1500 न्यूटन. तर आता फिगर मध्ये बघा काय दिलंय. सपोज मी तुमचा डॉटेड लाईन ड्रॉ केली आहे, तर काय होईल, हा 40 आहे, इथून पण एक डॉटेड लाईन ड्रॉ करतो, हा 90 झाला, हा 90 हा 40 हा किती असणार, मग हा होणार 50 डिग्री, बरोबर. इथून पण जर एक डॉटेड, हा 20 आहे तर हा डायरेक्टली 20 येणार. तर आता बाकी आपल्या सगळ्या व्हॅल्यू माहिती झाल्यात, फक्त आता सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व्ह करायचंय. हा 40 आहे तर डॉटेड लाईन ड्रॉ केली तर 90 होणार, सो 90 मधला काय होईल, 40 मायनस केला तर हा 50 होणार. तर मग हा अँगल किती येणार तुमचा, हा अँगल येणार 50 डिग्री. हा येईल 50 डिग्री, हा येईल, हा अपोजिट अँगल होईल, तर हा येईल 20 डिग्री, हा होईल 90, हा होईल 90. तर हा अँगल किती असणार आहे, हा अँगल